चला आपण उदाहरण संग्रह आता 37 पाहतात. आधी 9ला 9 लिहा आणि 1 0 असल्यामुळं काय करा, वर एकच संख्या आहे तर 1.2 काय करा 1 लिहून टाका. आता या ठिकाणी आपण दुसऱ्याकडे बघितल्यानंतर इथे टाकले आपण 9 डिजिटल टू लिहा. कळलं का? आता इथे किती येतं 2 0. तर अगोदर मी इथं काय करायचं, जेवढ्या संख्या असतील ना आपल्या डाव्या हाताला तिथे एक दशांश देऊन घ्यावं. आता आपल्याला संख्या 1 आहे आणि खाली किती शून्य आहेत 2. तर एक वेळेस असं विचार करायचा आता यावेळेस, तर इथे एक 0 लिहायचं 1 द्यायचं. का द्यायला आपण 1 सोडून, तर ज्या वेळेस आपल्याला खाली 2 शून्य असतील वर एक संख्या असेल तर उजव्या हाताला वरची संख्या द्या, त्याच्या अलीकडून राहिलेला एक एक्स्ट्राचं शून्य काय करा लिहून टाका आणि ह्या संख्येच्या जवळच काय द्यावं लागेल तुम्हाला दशांश. ओके. तसंच आपण या ठिकाणी आता 4 लिहिलं. आता वरी 1 नसून इथं आता किती आहे तिथं 2 आहे. मग आता आपण अगोदर लिहिल्यासारखं इथे काय लिहायचं दशांश लिहा. आता वरी बी 2 संख्या आहेत आणि खाली बी 2 शून्य आहेत. आता आपल्याला काय करायची गरज पडली नाही, डायरेक्ट लिहायची गरज पडली. इथं का पडली, इथं 2 आहे वरी 1 आहे पण आपल्याला दशांश बी 2 सोडूनच पाहिजे म्हणजे 1 2 सोडून आपण इकडे लिहिले. इथं बी 2 आहेत वरी 2 आहे असल्यामुळे आपल्याला काही अडचण आलेली नाही. आता इथं बघा ही पूर्णांक तो अपूर्णांक आहे. हे काय येतं पूर्णांक तो अपूर्णांक आहे पण इथं कशात आहेत फक्त अपूर्णांकात आहे. अपूर्णांकातली अगोदर वरची जी संख्या असेल फक्त बघा नीट लक्ष द्या, ज्यावेळेस अपूर्णांक असतो ज्यावेळेस अंशाची संख्या जशीची तशी काय करायची लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर किती शून्य आहेत सोडून दशांश द्यायचं, 1 2 सोडून इथं दशांश देऊन इथं शून्य लिहू शकता. अजून एक लक्षात येऊ द्या तुमच्या की दशांश देऊन शून्य देऊ बी शकता आपण, लक्षात आलं का? आणि इथलं शून्य न बी दिलं तरी चालतं, काही अडचण नाही. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवून ठेवा, शून्य दिलं काय न दिलं तर काय अडचण नाही. पण हे दशांश द्यावं लागेल 2 शून्य आहेत म्हणून. तसंच आता इथे 1 आहे, मी आता सांगितल्यासारखं काय करा एक बार लिहा. आपण इथं पाहिलं होतं इथं 2 दशांश असलं तर आपल्याला 2 सोडून द्यावं लागतात आणि दुसरा जे शून्य असतो तो आपल्या हाताच्या डाव्या हातावरच्या साईडला द्यायचा. त्या 5च्या उजव्या हाताकडून नाही द्यायचा, कोणाकडून घ्यायचा मग तो डावीकडून घ्यायचा. मग 1